ती ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जाऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, कारण आजकाल वेगवेगळे मित्रांनो चुकीच्या माहितीसुद्धा आपल्या नजरेस पडत असतात. त्यामुळं ऑफिशियली वेबसाईटवरती घेऊन सर्व या ठिकाणी माहिती पाहणार. वयोमर्यादा काय आहे, पात्रता काय आहे, नेमका कोणता अभ्यास करायचा, ऑनलाईन फॉर्म भरायची शेवट तारीख किती आहे, फी किती आहे, सगळे A to Z माहिती पाहूया. आणि आपल्यासुद्धा जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो ह्या सहकारी बँकेच्या या ठिकाणी रिक्रुटमेंट निघतच असतात. त्यामुळं आपण याचासुद्धा एक आपल्या सरकारी नोकरी मिळवण्याची जी धडपड आहे त्यामध्ये समावेश जर केला तर नक्कीच अजून आपला सक्सेसचा रेशो वाढू शकतो, कारण वॅकन्सी वाढल्या की सक्सेस रेशो वाढू शकतो. मग यासाठी अभ्यास काय करायचा असतो हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर मित्रांनो तुमच्यासाठी जवळपास 3000 प्लस पानांचं मित्रांनो एकदम टू द पॉईंट या ठिकाणी ई-बुक एकदम माफक फीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. तर एवढं जर वाचलं तर मी ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की याच्या पलीकडे एवढाच अभ्यास करायचा, याच्या पलीकडे काही करायची गरज पडत नाही, हे त्यामुळेच बोललेलो आहे. विशेष म्हणजे यामध्ये आपण थिअरी पण दिलेली आहे मित्रांनो, MCQ पण दिलेले आहे, जिथं जिथं आवश्यकता इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे, मराठीमध्ये म्हणजे बायलँग्वेज पण केलेलं आहे. कारण काही टर्म जे असतात बँकिंगच्या वगैरे, कारण त्या मराठीमध्ये आपल्याला समजत नाही, तर तिथं इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, पर्याय अवलंबलेले आहेत. हे तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट पण भेटून जाईल, परंतु तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय याचा अर्थ तुम्ही वारंवार जोपर्यंत सक्सेस भेटत नाही तोपर्यंत मित्रांनो फॉर्म तर भरत राहणार. प्रत्येकासाठी सेपरेट फी देण्यासाठी एकाच वेळेस मित्रांनो तुम्ही सरळ सेवा, रेल्वे भरती, कारण रेल्वेची पण मोठी भरती येते, MPSC कंबाईन आहे, TCS IBPS पॅटर्न आहे, हे सगळं कंटेंट तुम्हाला. मग यामध्ये आपण या ठिकाणी जर आपण बघितलं बँकेचं आता जे DCC बँक म्हटलेलं आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला यामध्येच भेटून जाणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आहेत, फक्त 499, 1 वर्ष व्हॅलिडिटी. 1 वर्षामध्ये कोणतीही सरळ सेवा परीक्षा आली तरी पण तुम्हाला यामध्ये सर्व कंटेंट भेटून जाणार आहे. तर फक्त आणि फक्त 499 रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवले तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी याच 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही काय करू शकता मित्रांनो, कॉल देखील करू शकता. हे सगळं यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तुमचं मॅथ रिजनिंग तर अगदी परफेक्ट होऊन जाणार आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, GK हे सर्व तुम्हाला भेटणार आहे. रेल्वेच्या मित्रांनो हजारो वॅकन्सी येत आहेत, मराठीतून परीक्षा असते, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, तर त्याची सुद्धा एक्स्ट्रा फी द्यायची गरज पडत नाही. यामध्येच तुम्हाला हे सर्व भेटणार आहे. 2026 नंतर ही जी काही सरळ सेवा परीक्षा आहे ती MPSCकडे जाणार आहे, त्यामुळे आपण त्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे. सध्या 2025 पर्यंत या ठिकाणी TCS IBPS घेणार आहे, तर तो सुद्धा पॅटर्न यामध्येच इन्क्लूड केलेला आहे. यापेक्षा अजून करंट अफेअर वगैरे बाकी घडामोडी गोष्टी सुद्धा यामध्ये भरपूर दिल्या जातात. त्यामुळे नक्की मित्रांनो ही आपण बॅच जॉईन करू शकता. फक्त 499 मध्ये हे उपलब्ध करून दिलेले आहे. अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. तर ही वेळ निघून जाण्याच्या अगोदर नक्की आपण ही जॉईन करू शकता. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की मी कोणत्या परीक्षेची तयारी करू तरी सुद्धा मला तुम्ही कॉल करू शकता, योग्य मार्गदर्शन तुम्हाला भेटून जाईल. तर बघा या ठिकाणी जर सहकारी बँक म्हटलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या सहकारी बँक असतात. आता आज जी आपण माहिती घेणार आहोत तो सोलापूर जनता सहकारी बँक आणि ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून वेगवेगळ्या अपडेट, कारण परीक्षा कधी असणार काय असणार हे आपल्याला नंतर माहिती पडत नाही, तर ती सगळ्या अपडेट याच वेबसाईटवरती येऊन जात असतात. ठीक आहे, मग इथं जर बघितलं तर ही एक थोडक्यामध्ये जाहिरात दिली, आपण सविस्तर जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो 13 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी काय करायचे आहेत, आपल्याला अर्ज करायचे आहेत. मग आता आपण सविस्तरसाठी या ठिकाणी जर बघितलं तर त्यांनी या ठिकाणी 2 या ठिकाणी PDF दिलेले आहेत, त्यापैकी मराठीतून PDF आपण ओपन करूया जेणेकरून आपल्याला मराठी समजायला सोपं जाईल. मग इथं जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण त्यांनी काय केलेले आहे, सविस्तर जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे. सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर यांच्यातर्फे जाहिरात आलेली आहे. तर पाहिजेत कोणकोणत्या या ठिकाणी पाहिजेत मित्रांनो, तर ट्रेनिंग क्लर्क यासाठी या ठिकाणी रिक्रुटमेंट त्यांनी काढलेली आहे. ट्रेनिंग क्लर्क, ठीक आहे. सोलापूर या ठिकाणी याची मुख्य शाखा आहे. बाकीच्या याचा शाखा जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर आहे, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, इव्हन कर्नाटकमध्ये सुद्धा या ठिकाणी विजयपूर या ठिकाणी याची शाखा आहे. म्हणजे एवढ्या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्यामुळं असं नाही की बाबा फक्त सोलापूरचेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात असं काही नाही. ओके, तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात, त्यामुळे त्याचा काही ताण घेऊ नका. वयोमर्यादा पण भरपूर आहे. आता इथं काही कास्टवाईज वयोमर्यादा दिली का, तर दिलेली आहे. कास्टवाईज सुद्धा दिलेली आहे. जसं की या ठिकाणी जर बघितलं तर जनरल म्हणजे या ठिकाणी ओपनचे उमेदवार जे आहेत, ओके, ओपनचे जे उमेदवार आहेत त्याला अनरिझर्व आपण म्हणूया. ठीक आहे, अनरिझर्व उमेदवारांसाठी जर बघितलं तर 35 वर्ष वयोमर्यादा आहे. बाकी सगळी मग OBC, SC, ST ह्या बाकीच्या सर्व NT या सगळ्यांसाठी जर आपण बघितलं तर 40 वर्षाची वयोमर्यादा आहे. आणि जर तुम्ही ओपनमध्ये सुद्धा असाल आणि तुम्हाला बँकिंग व्यवसायातला जर या ठिकाणी अनुभव असाल, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत राहील असं यांनी सांगितलेलं आहे. मग शिक्षण काय लागतंय, तर शिक्षण जर या ठिकाणी बघितलं तर शिक्षण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे
की 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन ह्या पॅटर्नमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 10वी नंतर 12वी केलं पाहिजे, 12वी नंतर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन, या पद्धतीने तुमचं पदवी उत्तीर्ण. आणि पदवीला जर बघितलं म्हणजे ग्रॅज्युएशन आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेमध्ये असू द्या 50% तुम्हाला पाहिजेच आहे. तर आता बघा, ज्यांना 50% आहेत त्यांनी अवश्य विचार करायला पाहिजे, कारण भरपूर असे विद्यार्थी असतात. शक्यतो सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना 50% पाडण्यासाठी खूप या ठिकाणी काय करावं लागतं मित्रांनो, मेहनत घ्यावी लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांना 50% पडत नाहीत, हे लक्षात ठेवा. सायन्सला तर पडणं थोडं कठीण असतं, त्यामुळं इथं स्पर्धा तुमची भयंकर या ठिकाणी कमी होते, लक्षात ठेवा. कारण फक्त 50% ग्रॅज्युएशनला असणारे, ग्रॅज्युएशनला ते पण बऱ्याच जणांचं 12वी झालेलं असतं. आता 12वी 10वी झालेल्यांसाठी मित्रांनो वन विभागामध्ये मोठी जाहिरात येते. आता विषय निघाला म्हणून सांगितलेला आहे. वन विभागाची पण मी पाठीमागं व्हिडिओ टाकलेला आहे टेलिग्रामला, त्याचं हे टाकलं. ज्यांचं 10वी 12वी झालं आहे त्यांनी मला अवश्य कॉन्टॅक्ट करा, कारण पुढं शिक्षण नाही झालं तर त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशनवाले वन विभागाला नाही फॉर्म भरू शकत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वन विभागाची जी जाहिरात आहे, वन विभाग स्पेशली येणार आहे वनसेवकची, त्यामध्ये फक्त 10वी जास्तीत जास्त 12वीवाले चालतात, ग्रॅज्युएशन पुढचं उच्च शिक्षण नाही चालत त्याला. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांपर्यंत ती जाहिरात नक्की पोहोचवा. अजून फॉर्म भरायला सुरुवात नाही झाली, फक्त GR आलेला आहे, माहिती आलेली आहे, ते चालू होईल लवकर. तर ते सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी चांगलं आहे. तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे, मराठी हिंदी इंग्रजी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. तसंच विजयपूर कर्नाटक जे आहेत कर्नाटकमधले, तर त्यांना कन्नड येणं गरजेचं आहे. आता साहजिक आहे, कर्नाटकला कन्नड, महाराष्ट्रातले मराठी येणं गरजेचं आहे. ओके, तर आपल्याला मराठी येतं आहे. बाकी आपल्याला कॉम्प्युटरचे या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे. ओके, आणि आपल्या सगळ्यांना तर आहेच, टाईप करता येतं, ईमेल करता येतं, वर्डमध्ये काय करता येतं, एक्सेलचं थोडंफार ज्ञान घेता येईल. त्याचं काही सर्टिफिकेट वगैरे नाही मागितलं, त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. अनुभव, आता या ठिकाणी जर अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल म्हटलं, म्हणजे अनुभवाची काही गरज आहे काय तर नाही. अनुभव असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी पण तुम्हाला काही ताण घ्यायची गरज नाही, फक्त प्राधान्य बाबा. म्हणजे तुम्हाला पण या ठिकाणी समजा 60 पडले, दुसऱ्या पण विद्यार्थ्याला 60 पडले, तर ज्याला अनुभव आहे त्याला काय केलं जातं, घेतलं जातं, एवढाच यामध्ये फरक असतो. पण तुम्हाला जर इथं 61 पडले असतील तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार, हे लक्षात ठेवा. असं हे अनुभवाचं प्राधान्याचं या ठिकाणी गोष्ट असते. मग या ठिकाणी जर बघितलं, तुम्ही जर इच्छुक असाल, आता सगळी मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. जर इच्छुक असाल तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये याची ही लिंक देतो, ठीक आहे. या ठिकाणी बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या या लिंकद्वारे काय करायचं आहे, आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. ही जी काही लिंक दिसते, ओके, तर त्या लिंकद्वारे तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. फी जर बघितलं तर या ठिकाणी फी जर बघितलं तर मित्रांनो 750 प्लस त्यांचं जे काही GST आहे 885, टोटल मिळून 885 एवढं या ठिकाणी शुल्क आहे. बघा आता परीक्षा फी जास्त आहे, त्यामुळं अभ्यास पण तगडा केला पाहिजे. त्यामुळे मी जे काही ईबुक दिलं त्यात असं कोणतंही हे नाही की बाबा वरवरचं दिलं आहे वगैरे वगैरे. 3000 पानं म्हणजे समजू शकता, दिवस रात्र एक करा, ते वाचून काढा, ठीक आहे. बाकी परीक्षांना सुद्धा तुम्हाला त्याचा जबरदस्त फायदा होईल, असं नाही की फक्त ह्यालाच फायदा होईल, ह्याला तर होणारच होणार, कारण ह्याच्या अनुषंगानेच बनवलेलं आहे. परंतु बाकी परीक्षांना पण फायदा होईल, वाचलेला काय वाया जाणार नाही. उद्या वन विभागामध्ये भरती आली, उद्या अजून सरळ सेवा कोणत्या आल्या, आता सध्या समाज कल्याणचे सुद्धा फॉर्म भरायला अजून चालू आहेत, ते पण फॉर्म भरा, त्याला पण तुम्हाला फायदा होईल. ओके, त्यामुळं एकदा का तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला की त्याचा अभ्यास बाकी परीक्षांना पण फायदा होईल. परंतु हे DCC बँकेचं सेपरेट यासाठीच बनवलेलं आहे. त्याच्यात जो पण स्ट्रक्चर असतं, ठीक आहे, परीक्षा प्लस मुलाखत, म्हणजे 90 मार्काची या ठिकाणी लेखी परीक्षा असते, प्लस 10 मार्काची काय असते, मुलाखत असते. हे तर क्रायटेरिया आपल्याला माहिती आहे. मग 90 मार्काची जी लेखी परीक्षा आहे, तर त्या संपूर्ण लेखी परीक्षेला अनुषंगून आपण हे बनवलेलं आहे. ह्या 10 मार्कामध्ये पण 5 मार्क तुमचे डॉक्युमेंटला असतात आणि 5 मार्क तुमच्या मुलाखतीला असतात. त्यामुळे मुलाखत काय लय मॅटर करत नाही, हे लक्षात ठेवा. मग ते मॅटर कधी करतं, जर लेखीला तुमची कमी मार्क असतील तर मग हे खूप मजा करतं. हे आपल्या सर्वांना DCC बँकेचा अनुभव आहेच. ओके, त्यामुळं तुम्हाला जर याच्यावरती निर्भर राहायचं नसेल, डिपेंड राहायचं नसेल या 5 मार्कावर, तर हिथं जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा, 90 गुण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. मग या ठिकाणी जर बघितलं तर हे बाकीचे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. परत आता परमनंट आहे का, तर इथं स्पष्टपणे दिले की बाबा या ठिकाणी जे वेतन आहे ते वेतन बँकेच्या धोरणानुसार या ठिकाणी दिलं जाईल, आणि या ठिकाणी हंगामी ट्रेनी म्हणजे ट्रेनी म्हणून तुम्हाला घेतलं जाईल. परंतु तुमचं काम जर समाधानक वाटलं तर तुम्हाला कायमस्वरूपी सुद्धा या ठिकाणी भरण्यात येणार आहे. आता शक्यतो कायमस्वरूपीच घेतलं जातं माझ्या अनुभवानुसार, तर हे लक्षात ठेवा. माझ्या माहितीनुसार कायमस्वरूपीच घेतलं जातं, कारण ही सगळी प्रोसेस काही सोपी नाही, एवढं भरणं करायचं परत काढायचं. ओके, परंतु या ठिकाणी कसं आहे, एखादं जर येडापणा करायचं लागलं, तिथं घेतलाय म्हटल्यावरती काय काय असतात थोडेसे 90-100 एखादं, ओके, का आता मी लागलो आहे म्हटल्यावर मी कामच नाही करणार, मी असंच करणार, मला कोण काढणार आहे, मी परमनंट आहे वगैरे वगैरे, त्याच्या डोक्यामध्ये हवा गेलेली असते. तर शक्यतो त्यांच्यासाठी ही अट असते की बाबा बँकेला काही बंधनकारक नाही, तुम्हाला काढायचं म्हटलं तर बँक काढू पण शकते, असं यांनी सांगितलेलं आहे. परंतु काम जर समाधानकारक वाटलं तर तुम्हाला या ठिकाणी काही कायमस्वरूपी भरण्यात येतील, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे कायमस्वरूपी व्हायच्या दृष्टीनेच आपण आपला प्रयत्न चालू ठेवायचा, चांगलं काम वगैरे करायचं.
तर अशा पद्धतीने या ठिकाणी कोणतेही ज्या शाखा दिलेल्या आहेत त्या शाखेमध्ये काम करावं लागेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बँकेला जिथं जिथं गरज आहे ओके, त्या शाखा तर मी सुरुवातीला सांगितलेल्या कुठं कुठं आहेत. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. पात्रता सांगितली, वयोमर्यादा सांगितली. अभ्यासक्रमासाठी तर हे ईबुक वाचा, याच्या बाहेरचं काही करायची गरज नाही. हे ईबुक कसं भेटेल मित्रांनो, तर आपल्या या 499च्या कोर्समध्ये जॉईन झाला की ऑटोमॅटिक तुम्हाला हे ईबुकसुद्धा भेटून जाईल. त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. किंवा तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल, तुम्हाला वाटलं नको सर मला एवढे महागडी फी, तरी पण सेपरेट कमी फीमध्ये पण तुम्हाला ही ईबुक भेटून जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअप करू शकता की मला पाहिजे आहे. परंतु मी रिकमेंड करेल की परत सतत नवीन नवीन ईबुक, स्टडी मटेरियल, नोट्स, टेस्ट हे सर्व घेण्यापेक्षा एकदाच वन टाईम जर 499 पे केलं तर तुम्हाला सरळ सेवा रेल्वे भरतीचं पण होतं, MPSC कंबाईन, TCS, IBPS पॅटर्न हे सर्व तुम्हाला वन टाईम या ठिकाणी भेटून जातं. हे यामध्ये दिलेलं सर्व कंटेंट तुम्हाला ॲडमिशनच्या पहिल्याच दिवशी भेटणार आहे. परत तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास हे पण भेटत आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. तर नक्की आपण ह्या 499चा विचार करू शकता. धन्यवाद.